हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाचे 26 एप्रिल 2026 रोजी लिपिक, शिपाई व चालक या 3 पदांची लेखी परीक्षा होणार आहे। एकाच दिवशी तिन्ही पदांची लेखी परीक्षा आहे। मग आता या परीक्षेमध्ये आपल्याला ऑफलाईन परीक्षा आहे आणि OMR ज्या आन्सर शीट आहेत त्याच्यावर आपल्याला गोल करायचा असतो। मग तो गोल कसा करायचा, त्यासाठी कोणता पेन वापरायचा, निळा बॉल पेन वापरायचा आहे का काळा बॉल पेन वापरायचा आहे। खूप साधी गोष्ट आहे, पण एका चुकीमुळं एवढी सारी तयारी तुमची वाया जाईल। त्यामुळं त्यांनी नेमका कोणता पेन वापरायला सांगितलेला आहे ते नीट समजून घ्या। त्याचसोबत परीक्षेला जाताना आपल्याला ID प्रूफ कोणतं न्यायचं आहे, कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या। याच्यामध्ये सुरुवातीला 30च टेस्ट दिल्या होत्या, पण आता 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत। त्याचबरोबर पिऊनचे झालेले पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत आणि यातले प्रश्न तुम्हाला जशास तसे परीक्षेला सुद्धा येतील। निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 200 प्लस GST आहे। तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या। तसंच हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे। तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्टचं जे अधिकृत हॉल तिकीट आहेत किंवा ॲडमिट कार्ड आहेत ते आलेले आहेत आणि त्यामध्येच त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे। त्यामुळं मी जी काही माहिती देत आहे ना, ती अधिकृत अशी माहिती आहे। त्यामुळं अतिशय महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आता आपण ही सविस्तर माहिती पाहूयात। तर सर्वात आधी ना आपण पेन कोणता वापरायचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात। आता मी जे हे हॉल तिकीट ओपन केलेलं आहे ना, हे शिपाई पदाचं हॉल तिकीट आहे पहा। आणि तुम्ही सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड केलेलं असेल तर त्याच्या खाली इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट म्हणून एक वेगळं पेज त्यांनी दिलेलं आहे, तर ते आवर्जून वाचा। नाही तर मी आता व्यवस्थित माहिती तुम्हाला देतच आहे। तर इथं पहा, त्यांनी हा मुद्दा आधी क्लिअर करूयात की पेन कोणता वापरायचा आहे। द कॅन्डिडेट्स आर डिसाइडेड the candidates are directed to attempt only first 1 to 30 numbers on the answer sheet for shadowing the circles by using only black ink ball pen। इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की ओनली ब्लॅक इंक बॉल पेन, म्हणजे एखाद्या विद्यार्थीनं जर निळ्या शाईचा पेन वापरला तर त्यानं कितीही अभ्यास केलेला असेल, कितीही उत्तर त्याचे बरोबर असू द्या, त्याचा काही फायदा होणार नाही। फक्त आणि फक्त ब्लॅक इंक बॉल पेन वापरायचं आहे, ते पण लक्षात असू द्या। पेनचे प्रकार असतात, बॉल पेन आहे, इंकचा पेन म्हणजे शाईचा पेन असतो किंवा जेल पेन असतो। तर जेल पेन वापरायचा नाही, शाईचा पेन वापरायचा नाही, फक्त आणि फक्त बॉल पेन वापरायचा आहे। आणि ते बॉल पेन सुद्धा कोणत्या रंगाचा पाहिजे, तर ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाचा बॉल पेन आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। आणि अजून एक तुम्हाला सांगतो, असं चुकूनही करू नका की काळ्या रंगाचा किंवा ब्लॅक बॉल पेन तुम्ही विकत घेतलेला आहे आणि सरळ परीक्षेला गेलात तर त्यामध्ये काय होतं, तो पेन रुळायला किंवा सॉफ्ट व्हायला थोडासा वेळ लागतो। त्यामुळं पेन विकत घेतल्यानंतर एखादं रफ पेज घ्यायचं आणि त्याच्यावर नुसत्या अशा गोल 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 रेषा मारायच्या। त्यामुळं तो पेन काय होतो, सॉफ्ट होतो। एक दोन मिनिटं तसं गोल 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 करत राहायचं, म्हणजे परीक्षेमध्ये गोल करायला सोपं जातं। आता अजून एक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का, खूप छान माहिती देणार आहे तुम्हाला। गोल कसे करायचे माहित आहे का, तर अशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शन असणार आहेत पहा। प्रश्न क्रमांक समजा 15 नंबरचा प्रश्न आहे, तर इथं 15 असं लिहून येईल आणि त्याच्या पुढे ABCD असे पर्याय। मग उत्तर जर B असेल तर यांनी जसं दाखवलंय ना, पूर्ण गोल झाला पाहिजे। असा अर्धा गोल चालत नाही, किंवा या गोलच्या बाहेर सुद्धा चालत नाही। चुकून एखादी लाईन गोलच्या बाहेर गेली तर ठीक आहे, पण यांनी दाखवलंय अशा पद्धतीनं गोल झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा सर्वांनी। तर हे समजले सर्वांना। आता यांनी एकूण 15 सूचना दिलेल्या आहेत, त्यापैकी 2 सूचना आपण पाहिल्यात, उर्वरित 13 सूचना आता पाहणार आहोत। तर पहिली सूचना आहे पहा, कॅन्डिडेट्स शॅल रिपोर्ट द एक्झामिनेशन सेंटर विल इन द ॲडव्हान्स ऑफ द रिपोर्टिंग टाईम। म्हणजे आपल्या याच्यामध्ये हॉल तिकीटवर रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे पहा, त्या रिपोर्टिंग टाईमच्या अगोदरच तुम्ही सेंटरवर पोहोचलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं। फॉर एक्झाम्पल 15 मिनिट्स बिफोर रिपोर्टिंग टाईम, म्हणजे जो काही रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे ना, त्याच्या 15 मिनिटं आधीच
तुम्ही सेंटरवर पोहोचलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, जो रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्याच्यानंतर 1 मिनिट जरी लेट झालं ना तर ते सेंटरवर घेत नाहीत. मग त्यावेळेला बरेच जण सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतात किंवा युट्यूबला व्हिडिओ बनवतात की 1 मिनिट लेट झालाय आणि किंवा न्यूज चॅनलवर सुद्धा ह्या बातम्या बनतात की 1 मिनिट विद्यार्थी लेट झालाय आणि त्याला सेंटरवर घेतलं नाही. यामध्ये चूक कुणाची असेल तर विद्यार्थ्याचीच असते. आपली परीक्षा आहे तर आपण वेळेमध्ये तिथे गेलं पाहिजे आणि त्यांनी हॉल तिकीटवर स्पष्ट सांगितलेलं आहे की जो काही रिपोर्टिंग टाइम आहे या वाजेपर्यंत, समजा 9:30 वाजेपर्यंत, मी अंदाजे सांगत आहे 2:30 पर्यंत असेल किंवा 9:30 पर्यंत असेल, हॉल तिकीटवर रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे. त्यांनी वेळ दिली तर आपलं कर्तव्य आहे, आपली परीक्षा आहे, आपल्याला नोकरी पाहिजे. तर दिलेल्या रिपोर्टिंग टाइमच्या बिफोर आपण तिथं 15 मिनिटं तरी पोहोचलं पाहिजे. कुठेही घाई गडबड करून चालत नाही. मग उगाच रडत बसण्यापेक्षा, सर मला फोन करतात बरेच विद्यार्थी, सर मी 1 मिनिट लेट झालो पण मला त्यांनी घेतलं नाही, आता तुम्ही टायटल करा. सर काय, कोण वरचा ब्रह्मदेव आला किंवा कोणी जरी आलं ना तरी काही करू शकणार नाही. तुमच्या हातात आहे. जो काही रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्याच्या अगोदर तुम्ही 15 मिनिटं त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. म्हणजे रिपोर्टिंग टाइम जर 2:30चा असेल तर 2:15 वाजेपर्यंतच तिथं जाऊन तुम्ही थांबलं पाहिजे. त्याच्या पुढे पहा, खूप छोटी गोष्ट आहे पण महत्वाची आहे. नंतर कळतं 1 मिनिट लेट झाल्यावर काय होतं ते. घेतलेली सगळी मेहनत वाया जाते, परीक्षेलाच बसता येत नाही. चेंज द शेड्यूल टाइम ऑफ एक्झामिनेशन विल नॉट बी परमिटेड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. आता बरेच जण म्हणतात माझी दुसरी परीक्षा आहे, मग माझी वेळ बदलून भेटेल का, किंवा माझं लग्न आहे माझी वेळ बदलून भेटेल का. अजिबात भेटणार नाही. जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्येच जाऊन तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. कुठलाही याच्यामध्ये बदल होणार नाही. कॅन्डिडेट्स शॅल ब्रिंग अँड प्रोड्यूस धिस हॉल तिकीट ऑब्लिक ॲडमिट कार्ड ॲट द टाइम ऑफ टेस्ट. प्रोडक्शन ऑफ धिस हॉल तिकीट ऑब्लिक ॲडमिट कार्ड इज मॅन्डेटरी. म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा हे ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट दाखवणं कंपल्सरी आहे. तर मी सांगतो 2 झेरॉक्स घेऊन जा तुम्ही. एक त्यांनी समजा सबमिट करून घेतली तर एक तुमच्याकडे राहील, नाही घेतली तरी एका झेरॉक्सचे पैसे जातात किती, ₹2 नाही तर ₹5 जातील. 2-2 झेरॉक्स काढून ठेवा. त्याच्या पुढे काय दिलेलं आहे त्यांनी पहा, एल्स द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू अपिअर फॉर द टेस्ट. म्हणजे हॉल तिकीट नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही. इन ॲडिशन टू द हॉल तिकीट ऑब्लिक ॲडमिट कार्ड, एव्हरी कॅन्डिडेट विल हॅव टू ब्रिंग आयदर ऑफ द डॉक्युमेंट ॲज फोटो आयडेंटिटी प्रूफ. खूप महत्वाचं आहे, परीक्षेला जाताना आयडेंटिटी प्रूफ कोणतं न्यायचं आहे ते पहा. तर त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड. आता इथं समजून घ्या, हे सगळे न्यायचे नाही, असतील तर सगळे तुम्ही घेऊन जा. यापैकी त्यांनी काय सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट विल हॅव टू ब्रिंग आयदर ऑफ द डॉक्युमेंट ॲज फोटो आयडेंटिटी प्रूफ. म्हणजे या सर्वांपैकी कोणतं तरी एक, कोणकोणते, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, या सर्वांपैकी कोणतं तरी एक असलं तरी चालेल. तुमचं फोटो प्रूफसाठी ते लागणार आहे, फोटो आयडेंटिटी प्रूफसाठी. याच्यातले 2 असतील, आधार कार्ड आणि पॅन कार्ड, तर दोन्ही न्या. पण कोणतं एक असलं तरी चालतं. आणि बरेच जण म्हणतील सर मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी ते चालेल का, अजिबात नाही, हार्ड कॉपी लागते. म्हणजे त्याची प्रिंट लागते. प्रिंट नसेल तर त्याची प्रिंट आउट काढून घ्या. त्याच्या पुढे, इन केस ऑफ चेंज ऑफ नेम, जर तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल, खास करून आपल्या ज्या ताई असतात, लग्न झालेलं असेल तर नावामध्ये बदल होतो. द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग गॅजेट ऑब्लिक मॅरेज सर्टिफिकेट एक्सेट्रा. म्हणजे जर नावामध्ये बदल झालेला असेल तर एक तर गॅजेट सोबत न्या. म्हणजे आधार कार्ड आणि हे तर बाकी लागतीलच फोटो आयडेंटिटी प्रूफसाठी. त्यासोबत गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला सोबत, दोन्हीपैकी येतात, दोन्ही नाही, दोन्हीपैकी कोणतं तरी एक ल्यावं लागेल. और एनी अदर रिलिव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर ऑफ. म्हणजे जर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर इतर कोणतं त्याच्याशी साधारण रिलिव्हंट म्हटलेलं आहे त्यांनी. आता रिलिव्हंटमध्ये कोणतं येतं याचं काही त्यांनी माहिती दिलेली नाही, पण ज्यावरून प्रूफ होईल की तुमच्या नावामध्ये बदल होईल आणि शासकीय प्रूफ असलेलं दुसरं डॉक्युमेंट, रिलिव्हंट डॉक्युमेंट सुद्धा त्याला चालेल. त्याच्या पुढे पहा, कॅन्डिडेट्स शूड फॉलो इन्स्ट्रक्शन गिवन ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे जी काय आपली एक्झाम आहे ना त्यावेळेला ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन केलं पाहिजे. नो कॅन्डिडेट वुड बी अलाउड टू हॅव द एक्झामिनेशन हॉल ऑन एनी काउंट ड्युरिंग द एक्झामिनेशन टाइम. म्हणजे जेव्हा परीक्षा सुरू होती, नो कॅन्डिडेट वुड बी अलाउड टू, अच्छा, जेव्हा परीक्षा सुरू असते, एक्झामचा टाइम असतो त्यावेळेला एक्झाम हॉल सोडून जाण्यास कोणालाही परवानगी नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर कॅरिन पजेशिन युजिन अँड ऑर
ट्रान्सफरिंग एनी इन्फॉर्मेशन थ्रू असे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत ना, घड्याळ असेल, मोबाईल असेल, मायक्रोफोन असेल, त्याच्या माध्यमातून माहिती बाहेर पाठवणे किंवा बाहेरून एखाद्या प्रश्नाचं उत्तर घेणे हे बेकायदेशीर आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्यांना परीक्षेमधून बाद ठरवलं जाईल, डिबार केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. इफ कॅन्डिडेट्स ब्रिंग विथ देम एनी बुक, नोट्स और स्ट्राइप्ड पेपर और स्पीक to or communicate with any other candidates by any mode while the examination is going on, or smugglers in or touch out of the answer sheet, attempted to unattempted, the chief conductor may, upon being informed by the supervisor, instantly issue suitable order for necessary action including immediate expulsion from the examination hall. म्हणजे सोप्या शब्दात सांगतो, परीक्षा सुरू असताना जर तुम्ही कोणतं पुस्तक सोबत नेलं असेल किंवा नोट सोबत नेलेला असेल किंवा स्ट्राइप पेपर नेलेला असेल किंवा तुम्ही कोणाशी बोलत असाल तर तुम्हाला परीक्षा देण्यापासून किंवा हॉलमधून बाहेर काढण्याचा अधिकार हा त्यांना असेल. त्यामुळे सोबत कोरं पान सुद्धा नेऊ नका हे लक्षात ठेवा. आणि आन्सर शीटवर जो काही OMR आन्सर शीट आहे त्याच्यावर जेवढी माहिती भरायची ना तीच व्यवस्थित माहिती भरा आणि उत्तरं व्यवस्थित लिहा. त्या आन्सर शीटवर दुसरं काही लिहू नका. जर चुकून आन्सर शीटवर तुम्ही काही लिहिलं तर तुमची आन्सर शीट चेक केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढची सूचना पहा. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू व्हिजिट ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट, फॉर एक्झाम्पल bombehightcourt.nic.in फॉर फर्दर शेड्यूल ऑफ फिजिकल. अच्छा, याच्यानंतर ज्या काही चाचण्या होणार आहेत त्यासाठी तुम्ही हायकोर्टच्या वेबसाईटला भेट द्या अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. मग बाकी पेनचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कॅन्डिडेट शूड राईट देअर सीट नंबर, म्हणजे आपल्याला OMR आन्सर शीटवर काय काय लिहायचं आहे, सीट नंबर लिहायचा आहे, तो लिहिताना व्यवस्थित लिहा. रजिस्ट्रेशन ID लिहायचा आहे, हॉल तिकीटवर असतो रजिस्ट्रेशन ID वगैरे. नंबर रजिस्ट्रेशन ID नंबर लिहायचा आहे. क्वेश्चन बुकलेट नंबर लिहायचा आहे, म्हणजे ABCD आहे आणि त्याचा खाली नंबर असतो तो लिहायचा आहे. क्वेश्चन बुकलेट सिरीज म्हणजे ABCD आणि नंबर वेगळा असतो. अँड सिग्नेचर ॲट द अप्रोप्रिएट प्लेसेस, योग्य ठिकाणी सही करायची आहे. प्रोव्हाइडेड इन द आन्सर शीट, आन्सर शीटमध्ये सहीसाठी एक बॉक्स दिलेला असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित सही करायची आहे. त्याच्या पुढे देअर आर 4 अल्टरनेटिव्ह फॉर आन्सर टू एव्हरी क्वेश्चन डिनोटेड बाय चॉईसेस ABC अँड D, म्हणजे आपल्याला ABCD असे 4 ऑप्शन दिलेले असतील. इथं खाली दिले पहा अशा पद्धतीने, यांनी दिले इथं, तर अशा पद्धतीने ते ऑप्शन असतील, ABCD असे ऑप्शन असतील. तर कॅन्डिडेट शॅल आन्सर द क्वेश्चन बाय कम्प्लीट शॉडोविंग सर्टर. कम्प्लीट सर्टर म्हणजे हे अशा पद्धतीनं. आणि 4 पैकी कुठल्या तरी एकाच सर्टरला तुम्ही शॉडो म्हणजे रोल करायचा आहे, पूर्ण डार्क करायचं आहे. 2-2 चालत नाही, ते लक्षात ठेवा. फॉर मोर दॅन वन्स और ठीक आहे, मी जे सांगितलं तेच, फक्त एकाच उत्तराला तुम्ही रोल करायचं आहे. त्याच्या पुढे 14 नंबरचा मुद्दा मी सांगितलाय. द कॅन्डिडेट इज अलाउड टू कॅरी क्वेश्चन बुकलेट विथ. अच्छा, परीक्षा झाल्यानंतर ना जी प्रश्नपत्रिका आहे ती तुम्ही घरी आणू शकता आणि जी आन्सर शीट आहे OMR आन्सर शीट त्याच्यामध्ये कार्बन कॉपी असेल आणि एक ओरिजिनल असेल. तर ते व्यवस्थित तुम्हाला जिथं कट करायला जागा दिलेली आहे तिथून ते दोन्ही सेपरेट करायच्या व्यवस्थित पद्धतीनं, डॅमेज न होऊ देता. आणि जी ओरिजिनल आहे ती तिथंच हॉलमध्ये जे कोणी सुपरवायझर असतील त्यांच्याकडे जमा करायची आणि जी कार्बन कॉपी आहे ती आपल्यासोबत आणायची आहे. म्हणजे तुम्ही सोडवलेली उत्तरं कोणती आहेत ते तुम्हाला कळेल त्यासाठी त्यांनी, आणि ट्रान्सपरन्सी राहावी त्यासाठी त्यांनी तशी व्यवस्था केलेली आहे. इथं दिले पहा. द कॅन्डिडेट इज अलाउड टू कॅरी क्वेश्चन बुकलेट विथ him oblique her after conclusion of the examination. He oblique she should hand over the answer sheet to investigator without fail, म्हणजे कुठली सूट न करता ते द्यायचं आहे. However, answer sheet part 2 would be detached carefully from the answer sheet part 1 at the appropriate place before handling or answer. मी सांगितलं ना की 2 भाग असणार आहेत. कार्बन कॉपी तुम्ही घरी आणा. कॅन्डिडेट्स आर अलाउड टू कॅरी आन्सर शीट पार्ट 2 विथ देम. पार्ट 2 म्हणजेच कार्बन कॉपी असते, जसं MPSCची परीक्षा कधी दिली असेल सेम त्याच पद्धतीनं. तर लक्षात आलंय सर्वांच्या. तर मला वाटतंय तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलं आहे की परीक्षेला जाताना काय सोबत न्यायचं आहे. ब्लॅक बॉल पेन न्यायचा आहे,
त्याच्यानंतर आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा वोटर कार्ड यापैकी कोणतं तरी एक न्यायचं आहे. नावात बदल झालेला असेल तर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट दोन्हीपैकी कोणतं तरी एक न्यायचं आहे. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत, प्लस टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत आणि क्लर्कचे झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत आणि याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.